काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि हरि रामकृष्ण हरे। Hare
सर्वसुखाचे आरोग्य देवी वर बापरप्पा देवी वर देवी वर दोहा विठ्ठल कार्यक्रम सुरू झालेला आहे। वर लेडीज वर्ग जो कोणी बसला असेल वर काही कामानिमित्त असेल त्यांनी खाली वर बसावं, बाकीच्यांनी खाली येऊन कीर्तन श्रवण करावं असं घरमातांतर्फे निवेदन आहे। कोणाचे हे घर देह कोणाचे हे घर देह कोणाचे घर त्याचा तुझी
कोणाचे हे घर हा देह कुणाचा कोणाचे हे घर हा देह कोणाचे हे घर हा देह कुणाचा कोणाचे हे घर हा देह कोणाचे घर हा देह कोणाचे घर हा देह कुणाचे हे घर हा देह कुणाचा कोणाचे हे घर हा देह कुणाचा कोणाचे घर हा देह कुणाचा कोणाचे घर हा देह कुणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे आत्माराम त्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेक शोधावा मी तू हा विचार विवेक शोधावा मी तू हा विचार विवेक शोधावा मी तू हा विचार विवेक
सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद नारायण बाबा, सच्चिदानंद रोहिदास बाबा, सच्चिदानंद नाना बाबा, सच्चिदानंद प्रकाश बाबा, सच्चिदानंद धनराज बाबा, सब संतान की भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, वंदे वंदे। कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे। मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देही। ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा। मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देही। ज्ञान देव म्हणे नयनांच्या ज्योती, ज्ञान देव म्हणे नयनांच्या ज्योती। या नावे रूपी तुम्ही जाणा, मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देही। पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद बाबा की जय। पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास बाबा की जय। पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद बाबा की जय। पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास बाबा की जय। हे दुसरे चरण संतांची आओ, दुसरे चरण संतांची आओ, दुसरे चरण संतांची आओ, हे दुसरे चरण संतांची आओ, दुसरे चरण संतांची आओ, दुसरे चरण संतांची आओ, दुसरे चरण संतांची आओ। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, नारायण बाबा की जय। 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 हे बाबाजी सद्गुरु दास तुका, ओ बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओ बाबाजी सद्गुरु दास तुका। हे बाबाजी सद्गुरु दास तुका, ओ बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओ बाबाजी सद्गुरु दास तुका। हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, नाना बाबा की जय। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, श्रीपाद बाबा की जय। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तिदास अवधारी जोजी। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य सुसंवेद्य आत्मरूपा।
देवा तुझी गणेशू सदार्थ मती प्रकाशू म्हणे नुतिदा सौधारी जोजी आत्मरूप गणेशू केली या स्मरण होय सकळ विद्यांची अतिकरण तेची वंदुशी चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे जनाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटू देवो फाटे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाका दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी श्री संतांची ये माथा चरणावरी श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग करे श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत स्वर्गवासी जनाबाई कृष्णा भोईर या अनंतात विलीन झाल्या आणि त्यांच्या आज उत्तर कार्य आहे आणि ह्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण सर्व येथे जमलेलो आहोत. मुळात भारत ही संतांची भूमी, त्यात महाराष्ट्र, किती संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्या संतांनी जो काही मार्ग, जो काही उपदेश ज्या जनतेला केला, त्यामुळे का होईना पण आज ह्या अशा कोणत्याही प्रसंगी आपण ह्या धर्म कार्याचा विचार करतो. म्हणून ह्या कुटुंबाला द्यावे तितके धन्यवाद कमी. तब्बल 95 वर्ष या माऊली जगल्या. विचार करा, आता आपल्या खाण्यापिण्यावरून असं काय वाटत नाही. जे काय आता आज आम्ही खाणं पिणं, पानपुरी भेलपुरी, जे काय आमचे पिझ्झा बर्गर चालू आहे, तुम्हाला वाटतंय का एवढ्या वर्ष ते आपल्याला जगून देतील? खूप भाग्यवान आहेत मंडळी. श्री रमाकांत कृष्णा भोईर बघा, मुलगा किती भाग्यवान. आता किती वय असेल हो यांचं, आणि आज ह्या वयापर्यंत माऊली जवळ आहे. ह्या वयापर्यंत माऊली जवळ आहे. माऊली म्हणजे खायची गोष्ट नाही, ही फक्त एकच गोष्ट जी आपल्या जवळ आपल्या हक्काची आहे. दुसरं किती काही असो, पण ही जी माऊली आहे, म्हणून म्हटलंय तुमच्याजवळ किती इस्टेट असो, काही असो, स्वामी तिनी जगाचा आणि आई विना भिकारी. अशा या माऊली. नंतर सुषमा विजय कुबेराव, रेणुका म्हात्रे, विकी दत्ता भोईर आणि वैभव रमाकांत भोईर. बघा हे नातू. एवढ्या वयापर्यंत आजीचं प्रेम लाभलं. आज आजी पण म्हटली गेली वगैरे, तर आता आम्हाला आजींचा संबंध कधीपर्यंत, ना आईची ना बाबांची. विचार करा बरं. जे पण काय जेमतेम 12-13 वर्ष जे काय असतील ते, पण आज ह्या वयापर्यंत. आणि त्यात माऊलींचा स्वभाव इतका, माऊलींचा मन मिळावू स्वभाव बोलून सोय. कारण पूर्वीच्या आहेत ना, या पूर्वीच्या या इतक्याच मन मिळावू आहेत. आणि अशा प्रकारे ह्या माऊलींचा या कुटुंबाला वयाच्या एवढ्या वर्षापर्यंत त्यांना हातभार लागला. खूप भाग्याची ही मंडळी. आणि त्यातल्या त्यात ह्या उत्तर कार्याच्या निमित्ताने बघा, कोणीतरी भावकीतली मंडळी येतील, आजूबाजूची कोणीतरी मंडळी येतील. लक्षात घ्या, ह्या कुटुंबाने हा जो विचार केला, हा विचार सर्वसाधारण माणसं करत नाही. भरपूर ठिकाणी उत्तर कार्य होतात, पण
कोणीतरी हा धर्माचा विचार करतो का? पण आज या कुटुंबाने हा विचार केला. जेवढी भाग्यवंता घरी भजन भाग्यवंत आहे ती मंडळी, कारण त्यांच्याच कुटुंबामध्ये हा अशा प्रकारचा विचार येऊ शकतो. नाहीतर कीर्तन आणि प्रवचन यापासून माणसं वंचितच आहे. आणि त्यातल्या त्यात संत परंपरेला त्यांनी दुजोरा दिला, या ओरिजिनल धर्माच्या कार्याला त्यांनी दुजोरा दिला. म्हणून जो पण काही मार्ग आहे भाऊराजांनो आता लक्षामध्ये घ्या. जाण्याला आनंद आहे, या देहामध्ये आपण आलो, या देहामध्ये यायला आनंद आहे, ते सोहळे आपण साजरे करतो. जायच्या वेळी आम्हाला तितक्याच आनंदाने जायचं आहे. पण कसं असतं, त्या आठवणी असतात, आपल्याला ती गोष्ट नको वाटते, पण शेवटी देह हा जाणारच असतो. देहामध्ये आपण किती वर्ष राहतोय याला महत्व नाही. 18व्या वर्षामध्ये बघा काय त्यांनी क्रांती केली आणि 21व्या वर्षामध्ये देह समर्पण केला. आलं लक्षामध्ये. अशी माऊली, अशी संत आपल्याला भेटली आणि त्या संतांना यांनी दुजोरा दिला. तशाच प्रकारे त्यांना आता ही भल्याची गोष्ट समजून घ्यायची असेल, त्या निमित्ताने जी कोणी मंडळी इथं आलं असेल, भाऊ बाजारामध्ये जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, सर्व तुम्हाला मिळून जाईल. पण ही जी संतांची भेट आहे, जो आत्मस्वरूपाचा जो विषय आहे, जी स्वरूपाची विषय आहे, ती गोष्ट बाजारामध्ये मिळत नाही. ती गोष्ट मिळण्यासाठी अनादि अनंत काळापासून उपलब्ध करून ठेवलेलं हे धर्माचं व्यासपीठ, हे व्यासपीठ सोडून दुसरं कुठलंही व्यासपीठ ह्या भारत भूमीमध्ये उपलब्ध नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग विश्वाची माऊली म्हणून ओळखले जाणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जे आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. पण तुम्हाला सांगतो, वारी वारी जन्म मरणाची वारी, जिथं जन्म मरणाचा फेरा चुकवला जातो, ते संत ज्ञानेश्वर महाराज आजही ती वारी चुकते. त्यांना जो अनुभव आलेला आहे, आजही तशा प्रकारचा अनुभव येतो. म्हणून तो अनुभव सांगण्यासाठी हरिभक्तीपरायण जय हरी अरविंद महाराज भोईरी यांनी सांगितलं, भाऊ अशा अशा प्रकारे ही सेवा आहे, तुम्ही उपलब्ध आहात का? आता म्हटलं आम्हाला तारखा द्यायच्या म्हणजे ड्युटी बघावी लागते, पण नेमकी शनिवार. त्यांना म्हटलं वार कोणता आहे? म्हटलं शनिवार. मग ठीक आहे, शनिवारी आपल्याला काय नाही, शनिवारी माझी नाईट असते. म्हणून म्हटलं काही नाही, सेवके सांगितले करावे ते काम, तेथे मितूपणा काम नाही. त्या संतांच्या आशीर्वादाने जो काही मार्ग मजपर्यंत आला, तो मार्ग सांगण्यालायक मला बनवलं या संत मंडळीने. कुठेतरी त्यांना वाटलं की हा भल्याचा मार्ग हा सांगू शकतो, म्हणून आज तुमची भेट. नाही तर कधीही मी तुमच्या समोर आलो नसतो. विठ्ठल बघा आता माऊली काय म्हणताय, कोण मी, कोणाचे हे घर,
घर म्हटलं तर ती गोष्ट ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून होतो ते म्हणजे आईच्या उदरामध्ये असताना आपण ज्या स्थितीमध्ये होतो ते आपलं ओरिजिनल घर. ते ओरिजिनल घर कोणाचं आहे आणि नंतर हा देह कोणाचा, हा जो देह आहे हा देह कोणाचा आहे. बघा माऊली निवृत्तीनाथांना विचारतायत कोणाचं हे घर आहे, ही स्थिती जी तुम्ही मला प्राप्त करून दिली ही आहे कोणाची, हा देह आहे कोणाचा. आलं का लक्षामध्ये? अनुभव झाला. गोष्ट सांगायची नाही, वाणी तिथपर्यंत पोचत नाही, आत्माराम त्याचा तोची जाणे. म्हणून लक्षात घ्या, मी तू हा विचार विवेके शोधावा, विवेक जागृत झाला पाहिजे. यासाठी मनुष्य देह आहे. कोण मी? निवृत्तीनाथा कोण मी? तू कोण? तुम्ही बघा, मी तू कोण? विवेके शोधावा. हा विचार करण्यालायक आम्हाला बनायचा आहे. बघा माऊलींचं म्हणणं, गोविंद माधवा याच देई. उत्तर हेच आहे की तीच गोष्ट तुम्ही आहात, जी गोष्ट या देहामध्ये आहे, ज्या सत्तेने हे शरीर चालतं, या देहामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव करून घ्यायचा आहे. ध्येय, ध्याता आणि ध्यान त्रिपुटी आहे, त्रिपुटी. पण ज्या वेळेला ही त्रिपुटी मावळते त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. ह्या त्रिपुटीमध्ये भगवंत नाही. भगवंत हा त्रिपुटी वेगळा आहे. कसा? ज्या वेळेला तुम्हाला अनुभूती येते, सहस्रदय उगवला सूर्य जैसा. आतमधला जो प्रकाश आहे तो प्रकाश नामस्मरणाने आपल्याला जागृत करून घ्यायचा आहे. आजही तशाच्या तसाच आहे, मूर्त स्वरूपामध्ये आहे. संतांना शरण जाऊन तो मूर्त रूपाला तो प्रकट आपल्याला करून त्याची आपला अनुभूती करायची आहे. ज्या वेळेला अनुभूती येते, सहस्रदय उगवला सूर्य जैसा. कसा विषय तो? ज्ञान देव म्हणे नयनांच्या ज्योती. आजही जे काय आपण डोळ्याने पाहतोय, नुसते डोळे बघतात का? डोळे बघतात? डोळे बघत नाही, डोळे ज्या सत्तेने बघतात ती गोष्ट आपल्याला समजून जायची. ह्या नावे रूपी तुम्ही जाणा. आलं का लक्षामध्ये? ते जे चैतन्य आहे ते चैतन्य सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. सगळ्या वृत्ती, सगळे देव जे काही असतील ते, ती गोष्ट म्हणजे फक्त एक आहे. ती ज्योत तुम्ही समजून घ्या. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देई. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल संतांचे विचार समजायला अब्जावधी जन्माचं सुकृत पवित्र असावं लागतं. बघा, बहुत जन्माची असेल पुण्याची सामग्री, काय लायकी होती आमची. कुठल्याही प्रकारे असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारे हा विषय आहे आणि हा विषय सांगण्यासाठी माझ्यासारख्याचं सिलेक्शन होईल. बघा, फक्त आणि फक्त सरळपणा आणि प्रामाणिकपणा जर असेल आणि जर भाग्यामध्ये जर असेल, करील ते काय नोहे महाराज. लक्षात घ्या. आलं का लक्षामध्ये? बास. पण फक्त गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे समजून देणारे संत, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा ही संत मंडळी माझ्या भाग्यामध्ये आली म्हणून ही अनुभूती झाली. नाहीतर काय पत्ता आहे? काय पत्ता आहे भगवंताचा? कसलं घर, कसलं रूप, काय 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 नाही. विचार जर करायला गेला तर परमार्थ म्हणून सगळा सावळा गोंधळ चालू आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सुद्धा संतांचा अनुभव आम्हाला का येत नाही? लक्षात घ्या.
कारण सांगणारे जे महात्म्य आहेत हे तशा प्रकारचे सांगणारे महात्म्य आमच्या भाग्यामध्ये आले नाही. म्हणून या निमित्ताने, या आईंच्या निमित्ताने जे काही तुम्ही जमले आहे, भाऊजी समजा, ताईंनो समजा, तुम्हाला घरी येऊन हा भल्याचा मार्ग सांगायला कोणी रिकामटेकडं नाही, कोणी सांगत नाही. रस्त्यावरच्या वाटसरूला सांगायला गेलं तो म्हणतो मला बोर नको करू, मी चाललो, मला भरपूर कामं आहेत. म्हणून हे सांगण्यासाठी हे कीर्तन, हे प्रवचन, म्हणून द्यावी तेवढी धन्यता मी कमी या माऊलील्या कुटुंबाला म्हणतोय. म्हणून धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आपुली आई का झोते जागता, आपुली आई का झोते जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. म्हणून सांगतोय, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आला. नक्की देव म्हणजे काय हे आम्हाला समजून घ्यायचंय. आज भरपूर आमचं चालू आहे, परंतु भल्याचा जो मार्ग आहे त्या भल्याच्या मार्गाला आम्ही विन्मुख आहोत. तो भल्याचा मार्ग आम्हाला समजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, मनुष्य देहाला आपण आलेलो आहोत, कुत्र्या मांजऱ्याच्या योनीला नाही. ह्या मनुष्य योनीमध्ये असताना, आईच्या उदरामध्ये असताना आपण कोणत्या स्थितीमध्ये होतो? आईच्या उदरामध्ये असताना आपण ज्या स्थितीमध्ये होतो ती आपली ओरिजिनल स्थिती आहे. पण जसे बाहेर आलो, आतमध्ये असताना सांगितलं, देवा तो इथून मला बाहेर काढ. ह्या स्थितीमध्ये, ह्या घरामध्ये मी ओरिजिनल जसा आहे तसाच राहील, अखंड तुला सन्मुख राहील. पण धरणीचा वारा लागला आणि सगळं कोलमडलं. आता आहे का सन्मुखता? ही आता आपल्याला कळते का? जोपर्यंत संत भाग्यामध्ये येत नाही तोपर्यंत ही गोष्ट कळू शकत नाही. पण संत जर भाग्यामध्ये आले, तशाच्या तसा अनुभव बघा आजही येतो. हे घर कोणाचे आहे हे आपल्याला ओळखायचंय. आता हा देह कोणाचा? सगळ्यांना असं वाटतंय मीच या घराचा मालक आहे का? या घराचा मालक आपण आहोत? वाटतंय आपल्याला. यदा कदाचित आपलं घर हे आपलं राहील, जे राहतोय ते. जर आपल्याला त्याचं जर आपल्याकडे अग्रीमेंट जर असेल, सांगा बरं, आपल्याला घरातून कोण बाहेर काढेल का? यदा कदाचित आजूबाजूचं सगळं जर ठीक असेल, भले तुम्हाला टॅक्स, घरपट्टी वगैरे ही भरावीच लागेल, त्याला आता काही पर्याय नाही. पण जोपर्यंत तुमचं जे घर आहे, तुमच्या नावावरती जे आहे 4 भिंतीचं घर, जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला घरातून कोणी बाहेर काढणार नाही. पण तसा विषय या देहामध्ये आहे का? मग कसे बरं आम्ही या घराचे मालक? एक बदलना पड़ेगा, बदलना पड़ेगा.
जिंदगी इक आता किराये का घर म्हणजे आपण आता बघू. किराये का घर म्हणजे आहे ना लिव्ह अँड लायसन अग्रीमेंट. ऐकलंय का तुम्ही? ऐकलंय ना? तुम्हाला वाटतंय का लिव्ह अँड लायसन अग्रीमेंटचे पण पॅरामीटर ह्या घराला जमतात? अहो नाही जमत. लक्षात घ्या. बघा 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 बघा. आता मला सांगा लिव्ह अँड लायसन अग्रीमेंट मध्ये काय असतं? सुरुवात कधीपासून तुम्ही त्या घरामध्ये एंटर व्हायचं आणि नंतर काय असतं? आता ह्याच्या अगोदर होत नाही का 11 महिन्याचं होत नाही का? हा नसेल असेल आणि जुनं पुराण असेल तर भाडे करू सोडतात का? नाही सोडत ना. म्हणून तिथं नवीन मेथड झाली आहे. अग्रीमेंट करायचं आणि गपचूप करायचं. पण आता लक्षात घ्या त्या अग्रीमेंट मध्ये सुद्धा तारीख लिहिलेली असते. आलं का लक्षामध्ये? हो. आणि त्यात नवीन अजून अधिक असं की जर तुम्हाला ते घर सोडायचं असेल म्हणजे मालकाला जर ते घेऊन ताब्यात घेऊन विकायचं असेल तर मग 2 महिने किंवा 1 महिने अगोदर त्या भाडेकरूला सांगावं लागतं. तसा करार असतो. त्याला नोटीस पिरियड बोलतात. 2 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा. भाडेकरूला पण सोडायचा असेल 2 महिने आणि 1 महिना सांगायचं अगोदर आणि मग सोडायचं. बरोबर आहे? म्हणजे लिव्ह अँड लायसन अग्रीमेंट मध्ये सुद्धा काहीतरी बाबा शाश्वती असते की हा मालक जो आहे हा आपल्याला 1-2 महिने तरी घराच्या बाहेर काढणार नाही. आणि मग याचं अहो कीर्तन झाल्यावरती महाराजही घरी पोचेल का नाही पोचेल याची शाश्वती नाही. मग तुम्हाला वाटतंय का की लिव्ह अँड लायसनचं पण हे आहे? नाही भाऊ. लिव्ह अँड लायसन अग्रीमेंटचं पण नाहीये. लिव्ह अँड लायसन अग्रीमेंटला मालक आहे. आपल्या घरामध्ये आपणच मालक. मग या देहाचा मालक कोण? या देहाचा मालक कोण? शोधावं लागेल. शोधावं लागेल. आपल्याला भाडेकरू सुद्धा बोलून चालणार नाही. आलं का लक्षामध्ये? कोणाचं मग हे घर आहे? देह एकाचे धन कुबेराचे. काय तेथे मनुष्याचे काय आहे? आता काय तुमचं सांगा ना? काय तुमचं? काही तुमचं नाहीये. ह्याचा अर्थ बाहेरचं काही भोगू नका असं मला अजिबात सांगायचं नाहीये. कारण ते माणसं सोडतच नाही. लग्न कर हे सांगायची गरज नाही. परमार्थ कर हे सांगावं लागतं. म्हणून ही संतांची धडपड आहे. ज्या वेळेला तुम्ही संतांना शरण जाल, ज्या वेळेला तुम्ही संतांना शरण जाल, माऊलींकडे हा परंपरागत मार्ग नाथ संप्रदायापासून आला होता. निवृत्तीनाथांनी त्यांना अनुग्रह दिला आणि तशा प्रकारे ज्यावेळेस ते त्या मार्गाने गेले त्यावेळेला त्यांना कळलं हे शरीर माझं नाही. आलं का लक्षात? हे शरीर माझं नाही. आता मला फक्त आणि फक्त धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम. आलं का लक्षामध्ये? मग या देहाचा आता काही संबंध नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. मग आमची स्थिती कोणाची? स्थिती कोणामुळे आणि हे घर कोणामुळे? ज्याचा असेल त्याचं तो ते भगवंत घेईल. जोपर्यंत शेवटचा श्वास चालू आहे आम्हाला फक्त आणि फक्त हे धर्माचं कार्य करायचंय. बाकी जे पण काय हे आत्माराम त्याचं बघून घेईल. अभंगाचं पहिलं चरण. कुणाचे घर हा देह कुणाचा, कुणाचे घर हा देह आत्माराम त्याचा तो
आत्माराम त्याचा तोच जाणे. आता नक्की आत्माराम कोण? नक्की आत्माराम कोण? बघा, ही गोष्ट म्हणाम्हणीची नाही. ही गोष्ट समजायला परंपरा लागते. परंपरेशिवाय, लक्षात घ्या, मला परंपरा आहे. अनादि अनंत काळापासून चालत आलेलं जे तत्वज्ञान आहे, तशा प्रकारचे महात्मे माझ्या भाग्यामध्ये आले. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जो निर्गुण निराभास, जे तो निउद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण मंत्री जास, जो सर्व साध्य गुरु ब्रह्मादयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्रे स्वपदेशेषु अत्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. अहो, ब्रह्मदेवाला या गोष्टीचा थानपत्ता नव्हता. लक्षात घ्या, भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं ते नामस्मरण, म्हणून आज ही सृष्टी आहे. नाहीतर भगवंताला, ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नव्हतं. तयाचे एक नाम जीवी ध्याता, ते वर्णत्रयाची जपता, विश्वसृजन योग्यता लितया. मग त्यावेळेला ब्रह्मदेवाने ही गोष्ट अत्री मुनींना सांगितली. अत्री मुनींनी ही गोष्ट दत्तगुरूंना सांगितली. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ आहेत. आणि तुम्हाला सांगतो, दत्तगुरु हा माझा संप्रदाय आहे. दत्तगुरूंचा संप्रदाय आहे माझा. दत्तगुरूंपासून ही गोष्ट कली. नारायण महाराज अलवणकर बघा, कोणताही महाराज असो किंवा काही असो, परंपरा असावी. परंपरा, परंपरा नसेल तर काही नाही. आजही मी डॉक्टर आहे. मला विचारतात, कुठून केलंय राजा तू? मी सांगितलं नाही, असंच. नाही, असंच मी डॉक्टर आहे. चालतो का असंच? चालतो असं? कुणी येईल का असं? बसं कसं डॉक्टर? अहो, डॉक्टर, वकील, सगळ्या गोष्टीला रीत आहे. परमार्थाला रीत नसावी का? परमार्थाला रीत नसावी. तुम्हाला सांगतो, आमच्याकडे रीत नाहीये. म्हणून ही महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सुद्धा आम्ही या विचारांना पारखिवत. बघा, दत्तगुरु, त्यानंतर नारायण महाराज अलवणकरी ओरिजिनल परंपरा आहे. लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कली. हरिभक्ती परायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे, सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आणि 2021 साली मला हरिभक्ती परायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा बोध आहे. ही अशी परंपरा लागते. परंपरा नसेल तर कसं चालेल? परंपरा नसेल तर अनुभूती येईल कुठून? आलं का लक्षामध्ये? कोण मी? कोण मी आणि कुठून आलोय मी? नक्की तुम्ही कोण? आता चांगला विचार केला तर परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा सांगतात, चांगला विचार. नेमका चांगला विचार काय हो? आता आम्ही सगळं चांगलंच करतो ना. आलं का लक्षामध्ये? अहो, चांगलं वाईट जे पण काय कर्म असतील त्या कर्माचं फळ आहे. चांगलं वाईट जेही कराल त्या कर्माचं फळ आहे. पण नेमकं चांगली वाईट तुमची जी काय कर्म चालू आहे ती कोणाच्या सत्तेने चालेल? तुम्ही म्हणता ना, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, किंवा तुझी या सत्तेने वेदांचे बोलणे. मग राजानो, चांगला विचार जर केला तर ज्या सत्तेने आपलं हे सगळं चालू आहे त्या सत्तेला आम्ही सन्मुख का विन्मुख? अखंड आतमध्ये बोंब चालू आहे, त्या बोंबला आम्ही सन्मुख का विन्मुख? मग त्या बोंबला जर आम्ही विन्मुख जर असू तर कसं काय चांगलं म्हणता येईल? अहो, गोष्ट फुकट आहे म्हणून करायला पाहिजे का नको? आज एवढ्या महागाच्या गाड्यांमध्ये आम्ही फिरतो, महागाच्या एवढ्या गाड्यांमध्ये आम्ही फिरतो. नाही नाही बोलताना आज गाडी घ्यायची म्हणजे आता छोटी गाडी घेऊन चालत नाही. कुठेही काय असेल तरी पण आम्हाला 8-9 लाखाची गाडी लागतेच लागते. नाही नाही म्हणताना 20, 25, 30 लाखाच्या आमच्या फॉर्च्युनर गाड्या. आलं का लक्षामध्ये? पण मी तुम्हाला सांगतो, जर त्या गाडीमध्ये हवा नसेल तर, गाडी तुमची करोडोची असू दे,
गाडीमध्ये जर हवा नसेल तर पुढच्या 96 पिढ्या जरी पालत्या घातल्या तरी तुमची गाडी चालेल का? तरी तुमची गाडी चालेल? मग हवा जर फुकट आहे, हवा जर फुकट आहे तर आम्हाला कळायला पाहिजे का नको? अहो 50 लाखाचं घर असू दे, 50 लाखाचं घर आलं का लक्षामध्ये, पण 2 रुपयाचा खिळा, 2 रुपयाचा खिळा अख्खा घर सांभाळतो. पण खिळ्याची काय व्हॅल्यू हो? खिळ्याची काय व्हॅल्यू? आजही बघा ना हे शरीर कशामुळे आहे हो? कशामुळे? अहो म्हणताय शरीराला अन्न पाणी चालू आहे, पोटाचं काय? पोटाचं कितीसाठी? किती पोटासाठी आमचं चालू आहे. पण एक श्वास जर निघून गेला तर? निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. मग आता आपलं अस्तित्व काय आहे? वाऱ्यासाठी काय प्रयत्न आहेत का हो आपले? जाणार काय आहे? शरीर, देह जाणार जाणार. आज आम्हाला असं वाटतंय की कोरोना गेल्यानंतर आता पुढचे 100 वर्ष आम्ही स्टॅम्प आम्ही आहोतच. बघा आता नवीन आलाय तो HMPV, नवीन आलाय, नवीन आलं का लक्षामध्ये? म्हणतात तो जरा कमी धोकादायक आहे, जुना आहे. कोरोना जरा नवीन होता, पण बघा आता अहो वाटतं हे फक्त निमित्ताला आहे. हे फक्त निमित्ताला आहे. संत आधीच म्हणून गेलेले आहे, उपजला प्राणी नराये संसारी, उपजला प्राणी नराये संसारी, उपजला प्राणी नराये संसारी, उपजला प्राणी नराये संसारी. वैतराज जारी काल उचा, वैतराज जारी काल उचा, वैतराज जारी काल उचा. बघा अखंडरित्या घडी 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 काळ वाट याची पाये. म्हणून राजनो भल्याचा मार्ग आता समजून घ्या. बघा ताई, पुरुष मंडळी आहे, या स्त्रिया आहेत. काय नक्की आहे? काय नक्की? आपण आम्हाला म्हटलंय मी पुरुष आणि मी स्त्री, पण विचार जर करायला गेलं तर वारा जर निघून गेला, वारा जर निघून गेला तर तुम्हाला काय समजलं जाईल? आजही बघा आता आईंच्या वेळेला प्रचिती आली असेलच ना. अहो शरीर समोरच आहे, तरी पण आमच्या आई गेल्या, आमचे वडील गेले, आमचा मुलगा गेला. अहो नक्की काय गेलं? नक्की गेलं काय? आता मला तुम्ही सांगा, तुमचं अस्तित्व वाऱ्यामुळे, यांचं अस्तित्व वाऱ्यामुळे, यांचं अस्तित्व सुद्धा वाऱ्यामुळे. हे स्त्री, हे पुरुष, हे म्हणतील आम्ही सखाराम तुकाराम आत्माराम, या म्हणतील आम्ही कमल सुमल विमल. कुठून आल्या हो या भानगडी? कुठून आल्या या भानगडी? कशासाठी आहे? या नावांना विरोध आहे का? अजिबात नाही. कशासाठी? उपजली या बालकाशी नाव नयत हे पाशी, आणि ठेवी येल्या नावाशी. कशासाठी हो? कायदा सुव्यवस्थेचा जर विचार करायला गेलं, व्यवहाराचा जर विचार करायला गेलं तर म्हणून हा सगळा विषय. पण परमार्थाचा जर विचार करायला गेला तर एक हरी आत्मा जीव शिव समय, एक हरी आत्मा जीव शिव समय, पुरुषांचा आणि स्त्रियांचा श्वास एक का वेगवेगळा? बरं, तो श्वास निघून गेल्यानंतर पुरुषाला पुरुष नाही, पुरुषाला नावही नाही, बाईला नावही नाही, बाईही नाही, स्त्रीही नाही.
काही असो, एक नाव फिक्स म्हणजे बॉडी आली का. बरोबर आहे ना. नाव नाही त्या गोष्टीला, मग ह्याच्यात कुठे आणि कशा प्रकारे आम्ही गुंतलो, आम्हाला याचा विचार करावा लागेल. विचार करावा लागेल. मनुष्य देह अनमोल है, फिर से नहीं मिलेगा. पिका फल गिर पडे, फिर से नहीं लगेगा. पिकलेलं फळ जर गळून पडलं तर कधी निघू शकत नाही. पाहून आम्हाला विचार करावा लागेल. आणि हा आमचा परमार्थ आहे. अहो, परमार्थ हा आमचा असा आतला धंदा आहे. भगवंत आतमध्ये आहे. तुमच्या श्वासाची येर जात हे तुमचं अस्तित्व समजलं जातं. आणि आज देवासाठी जन कैसे येडे पिसे आणि पाहो लागत जाता देशोदेशे. पण ज्याला अनुभव झाला तोच फक्त खरगोणारे ही भल्याची गोष्ट आहे. आणि माझा विचार काय चालू आहे लक्षात घ्या. आलं का लक्षामध्ये. अहो, सगळ्यांचा श्वास एकच आहे. आलं का लक्षात. ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निदान, सर्वांगटी पूर्ण एक नांदे. पण आम्ही बाई आणि बुवा ह्याच्यामध्येच आम्ही अटकलो. आणि आमच्या डोक्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी, देवाचं काहीतरी करायचं असतं. भाऊ, तसा विचार नाही. देवाचं काही करायचं नसतं. देव हा समजून घ्यायचा असतो. ज्या वेळेला तुम्ही संत परंपरेला शरण जा, बघा, संत परंपरेला शरण जाण्याची गरज काय आहे. आम्हाला असं वाटतंय मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं. हे सत्य नाही. आम्ही आमचा भरपूर परमार्थ चालू आहे. मी वेगळा आणि भगवंत वेगळा. आलं का लक्षामध्ये. व्यवहारापुरता कमल सुमल सकाराम तुकाराम वेगळा असू दे. व्यवहाराकरता प्रत्येकाचं पॅन कार्ड आधार कार्ड वेगळा असू दे. लक्षात घ्या. एक ठसा जर मी मारला, 850 करोड जर लोकसंख्या पकडली, एक जर ठसा मी मारला, तर मी तुम्हाला सांगतो हा ठसा आणि 850 करोड वजा 1 करून बाकीचे जे काय ठसे चेक केले ना, तर हा ठसा मॅच होणार नाही. इतकी त्याची मेक आहे. आलं का लक्षामध्ये. कशासाठी कशासाठी भाऊ हा व्यवहार लावा यासाठी. पण मनुष्य देहाचा जर विचार करायला गेलं तर या मनुष्य देहाचे निज्ञाने चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलासे. पण जर तुम्ही या मार्गाने आलात, जर तुम्ही या मार्गाने आलात, आलं का लक्षामध्ये, देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडतो. आज सगळं तुम्हाला वाटतंय हो, पण सगळं ना आम्हाला जे काय टेन्शन आलंय ना, टेन्शन आम्हाला जगून देत नाही. रात्रंदिवस आम्हाला झोप लागत नाही. नुसते ते विचार करून 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 हा माणूस शिणलाय. मग आता विचार करा ना, थोडस जरा टेन्शन येऊ दे बरं, लगेच कुठला मार्ग धरतो, कुठला मार्ग धरतो, कोणातरी पकडतो आणि बसतो. बरोबर आहे ना. कशासाठी हो, कशासाठी. बघा, ड्रग्स मध्ये माणसं वाया गेली, अल्कोहोल मध्ये माणसं वाया गेली, कुठेतरी थोडाशी तळप लागली, गेला कुठेतरी साईडला आणि बसत बसला. बघा कसला कसला तळप आणि कसल्या कसल्या आठवणी येत आहे. कायकांना बुधवार शुक्रवार रविवार रात्री क्लास घेऊन घरामध्ये बसायची सवय. बरोबर संध्याकाळी 7 वाजू दे बरं, बरोबर ती तळप येते. अहो, प्रॅक्टिकली जर बघायला गेलं ना, तर ह्या तुम्हाला कुठल्याच भानगडी नाहीये. पण तुम्हाला कुठेतरी वाटतंय की या विषयांपासून, या टेन्शन पासून आम्हाला कुठेतरी आता साईडला व्हायचंय, म्हणून ते विष घालून, ते मग विष काय करतं, ते तात्पुरतं विषयांना बंद करतं आणि ते आम्हाला गुंग करतं आणि त्या गुंगामध्ये आपण झोपी जातो. पण भाऊ, ही ती मेथड नाहीये. ह्याच्याने शरीराला त्रास होतो आणि ते तात्पुरतं. अहो, तुम्ही किती वेळापर्यंत अजून ह्याच बाटल्या घेऊन बसणार आहात? किती वेळा? काय कधीतरी हे संपावं का नको? तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे सुख पाहिजे ना, ते सुख इथं आहे.
तुमचं बरोबर चालू आहे पण तुमचा मार्ग चुकतोय. सुख हे प्रत्येक जीवाला पाहिजे पण सुखाचा मार्ग आहे ना हा मार्ग वेगळा आहे. लक्षात घ्या. ड्रग्स घेऊ नये हे सगळे नशापान करून वगैरे काही होत नाही. तात्पुरतं थोडस असं वाटतं, थोडस एनर्जेटिक वाटतं पण ती एनर्जी नाही. ज्या वेळेला मूलाधार चक्रापासून ती एनर्जी प्रकट होईल ना त्यावेळेला ते जे सुख आहे मग तुमच्या बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारच्या वासना असो कुठल्याही प्रकारच्या वृत्ती असो त्या सगळ्या साईडला जातात. आलं का लक्षामध्ये. आणि ह्यासाठी तुमचा प्रयत्न पाहिजे. ज्या भगवंताला तुम्ही बसताय त्या भगवंताशी तुम्हाला एकरूप व्हायचंय. त्या भगवंताला तुम्हाला मिठी मारायची आहे. ही रीत मला कळावी. काही ऐसी दशा येईल माझे अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे असं तुम्हाला वाटावं लागेल. मी तुझा विचार विवेके शोधावा असं वाटा. आलं का लक्षामध्ये. गोविंद माधवा याच देई अहो याच देई गडे देवे दिला देह भजना गोमटा. मी अविवेकाची काजळी अहो मान्य करावं लागेल. संत परंपरा आमच्याकडे नाही किंवा जोपर्यंत नव्हती तोपर्यंत मी अविवेकी होतो. माऊली मान्य करते ज्ञानेश्वरीमध्ये एरवी तरी मी मूर्खू बघा जरी चाहला अविवेकू परी संत कृपा दीपकू. आलं का लक्षामध्ये. संत कृपा प्रदीपकू किंवा दीपकू तिसऱ्या चरणाची वाटचाल आहे बघा. आलं का लक्षामध्ये. त्या अनुभवापर्यंत पण कधी फेडून विवेक दीप उजळी. अविवेकाची काजळी कशी फेडणार. काही करायचं नाहीये. काही करायचं नाहीये. बैसता संतांचे संगती संतांचे संगती कळू आले कमलापती 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 कळू आले कमलापती. सुख आहे हे सुख निरंतर आहे. माऊलीने त्याचा अनुभव झाला. पण कधी ह्या अविवेकाचा बेस अविवेकाचा मेन बेस मेन आपली समजूत काय आहे राजानो समजा हे शरीर मी आहे ही सत्यता नाही. प्रमाण दिलं महाराजांनी हेच आम्हाला समजायचंय. आम्हाला आमची सायकोलॉजी बदलायची आहे. जोपर्यंत सायकोलॉजी बदलत नाही ना तोपर्यंत आमचे सरळ विचार होऊ शकत नाही. आणि ही समजूत बदलण्यासाठी फेडून विवेक दीप उजळी ते योगिया पाये दिवाळी बघा आता. ते योगिया पाये दिवाळी निरंतर. या निरंतर दिवाळीसाठी भाऊ हे सगळं आहे. आलं का लक्षामध्ये. म्हणून तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. जर तुम्ही संतांना शरण जाल त्यावेळेला तुम्हाला ते अनादि अनंत काळापासूनचे तत्वज्ञान आहे ना त्याचा ते तुम्हाला कानामध्ये प्रेरित करतात. काना वचनाची भेटी सरसाची पै किरीटी. त्याचा परिणाम असा होईल वस्तू होऊन उठी कवणू एक जो. अहो ज्या देवासाठी तुम्ही हिंड 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 इकडे तिकडे तिकडे हिंडतायत आहात ना त्यावर ती गोष्टच तुम्ही होऊन बसता. पण आमचं काय झालंय माहितीये का. एकतर आम्हाला देव कळलाच नाही आणि मग अज्ञानाची भक्ती आणि इच्छिती मग आम्हाला माझ्या मुलीचं लग्न हो निवडणुकीमध्ये निवडून यावं पोरं हो परीक्षेत पास हो हेच आमचे विषय.
आलं का लक्षामध्ये राजानो? हा परमार्थ नाही. परमार्थामध्ये मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे ह्याची अनुभूती व्हावी लागेल. देहाचा विसर पडावा लागेल. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत मी देह ही जी वासना आहे हे कोटी ब्रह्म हत्येचं कारण आहे. राजानो, आलं का लक्षामध्ये? माझे अनुसंधाने बी स्नान संध्या जप होम दान लक्षात घ्या. जे काय आमचं चालू आहे ना, भगवंताला सोडून जो काय आमचं प्रमाण चालू आहे ना, लक्षात घ्या. किती स्नान संध्या जप तप होम हवन दान धर्म करा, पण आतला भगवंत जर समजून नाही घेतला, आलं का लक्षामध्ये? माझे अनुसंधाने बी स्नान संध्या जप होम दान हा अवघाची अधर्म जाण मद भजन ते नव्हे. अहो, अधर्म सांगितला आहे. आणि धर्म काय? धर्म तुमच्या आतमध्ये लपलेला आहे. आलं का लक्षामध्ये? अहो, अनंत काळापासून भगवंत तुमची वाट पाहतोय. कुत्र्या मांजरांना हे कळत नाही. कुत्र्या मांजरांचं पण भजन चालू आहे. काय म्हणता मग? कुत्र्या मांजरांचं भजन चालू आहे का? अहो, सगळ्यांचं भजन चालू आहे. कुत्र्या मांजरांना कळत नाही. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबांपासून रेड्याला कळलं. आम्हाला मनुष्यांना हे कधी कळेल? अहो, खूप भाग्यवान आहात. या व्यासपीठावरून सांगणारी मंडळी सुद्धा त्या सत्तेला विन्मुख आहे. ऐकणाऱ्यांनी काय मरायचं का? ही अशी स्थिती झालेली आहे. पण तुम्ही खूप भाग्यवान आहात. आलं का लक्षामध्ये? म्हणून सांगतोय, जेवढे उपकार या मंडळींचे आहेत ना, या कुटुंबाचे आहेत, त्यांनी खूप चांगला विचार केला आणि ही सेवा जी आहे हे त्यांनी घडवून आणलं. लक्षात घ्या. त्या निमित्ताने हे भल्याचे शब्द तुमच्या कानावरती पडतात. बाजारामध्ये मज परमार्थ चालू आहे, पण अस्तित्वाचा विषय नाही. आमच्यासारखे बाजारू बुवा जे आहेत ना, ते कर्मकांडाच्या मागे घालून आमची वाट लावतात. पण संत जे आहेत ना, संत हे अस्तित्वाची ओळख करून देतात. आलं का लक्षामध्ये? ज्या वेळेला तुम्ही त्या संतांच्या मार्गाने जाल, काय परिणाम होतो? परिणाम पाहिजे का नको? ज्या वेळेला आई मुलाला जन्म देते त्यावेळेला काहीच होत नाही का? नॉर्मल डिलिव्हरी वाले काही होतं का? नाही होत. नाही होत. नाही होत. नाही होत. ते फक्त म्हणणारी कोण? आता मी बोलत नाही, ते तुम्ही समजून घ्या. अहो, मुलाला जन्म देताना आईची तशा प्रकारे स्थिती होते. भगवंताच्या नामस्मरणाने ज्या वेळेला देहाचा विसर पडतो त्यावेळेला देहाची काही स्थिती होत नाही. काही स्थिती होत नाही. पण आज दुर्दैव आहे. आज दुर्दैव आहे. समाजातील प्रमुख मंडळी ह्याच गोष्टीला बिनमुख आहे. ह्या गोष्टीला मान्य करत नाही. म्हणे अंगात देव आणतात. असंच आहे तसंच आहे. अहो, ज्या वेळेला आतून प्रकट होऊ दे बरं. एखाद्याला काम क्रोध आतमध्ये नाही का? एखादा शांत आहे त्याला द्या बरं शिवी, मग कसा तापतो? मग कुठून आला हो? आतल्या क्रोधाने माणूस इतका तापतो तर आतला भगवंत ज्यावेळी प्रकट होतो त्यावेळी काही होऊ शकत नाही. लक्षात घ्या. सद्भावे निज भजन करी हृदयी प्रकटता श्रीहरी तव तेहीची चिन्हे बाहेरी क्षणा माझारी पालटती अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी तारी परी आवारे ना अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी. अहो, जे काही नामस्मरणाने आतमध्ये जी काही धसमस होते, ज्या काही बंधनापासून ज्या दुनियाच्या गाठी आहे त्या सगळ्या ज्यावेळी उकलतात ना, त्यावेळेला जशा प्रकारे दोष, मग जो दोष तशा प्रकारे ते रजसम तत्व त्या प्रकारच्या वृत्ती तशा प्रकारचा परिणाम देहावरती दाखवतात. आजही तशा प्रकारचा अनुभूती येते. लक्षात घ्या.
आलं का लक्षामध्ये? हे असं आम्हाला व्हावं, असं वाटेल, असं वाटायला पाहिजे, हे असं व्हावं असं आम्हाला वाटायला पाहिजे. आलं का लक्षामध्ये? पोटा दुनिया उल्हासता, रंगी गाता पै नाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ते अवस्था बाह्य दिसे. ज्या वेळेला ते नांदत नांदत तो जातो, लक्षात घ्या. अहो, स्त्री नांदायची लक्षणं काय होतो? तुमच्यामध्ये आता आया जमलेल्या आहेत, त्यापैकी जिला मुलगी आहे आणि जिची मुलगीचं लग्न झालेलं आहे, नांदलेली आहे बघा, तिला मी सांगेल ती गोष्ट समजेल. अहो, जोपर्यंत आपली मुलगी तिने ज्याला वरलेला आहे तिच्या घरी, जोपर्यंत तिला संतती प्राप्त होत नाही तोपर्यंत तिला नांदली असं म्हणतात का? मग नांदण्याला वय आहे का संतती आहे? 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, अजून काहीच नाही. हे आहे का नाहीये का? मी उगाचच बोलतोय. नाही म्हणजे माझ्या जो मागे लागले होते म्हणून मी म्हणतोय, माझी हिस्ट्री मी सांगत नाहीये. तेवढा आता आपल्याकडे वेळही राहिलेला नाहीये, वेळेत आपल्याला संपवायचंय. पण तुम्हाला सांगतो मी, अहो मग इतका आमचा प्रपंच नेटका, परमार्थामध्ये आम्ही का एवढे डोळे झाकून बसलोय? आता उघडी डोळे, समजून घ्या जरा आता, आणि डोळे उघडा. आतला भगवंत आम्हाला समजून घ्यायचा आहे. भरपूर बाहेरचे देव झाले, आपुला तो एक देव जो आतमध्ये अखंडरित्या त्याचं भजन चालू आहे, त्याला आम्हाला सन्मुख करायचंय. ज्या वेळेला आम्ही जाऊ ना, कधी शेवटच्या वेळेला, त्याच्या अगोदरच आम्हाला ती गोष्ट समजून घ्यायची आहे. पण नांदण्याची जशा प्रकारे ती लक्षणं आहेत ना, काय आनंद मग तिला होऊ दे जरा मुलगा बघा, काय त्या आईला आनंद का? संतती होण्यापूर्वी ती बाई किंवा स्त्री, पण ज्या वेळेला ती तिच्या अपत्याला जन्म देते त्यावेळेला ती एक आई होते. आणि आईचा जो आनंद आहे, लक्षात घ्या. म्हणून आज एक साधक जरी घडला ना तरी या मंडळीला खूप आनंद होतो. कारण त्यांनी त्यांच्यापेक्षा सारखं त्यांना बनवलेलं असतं, आणि हा पुढे त्या धर्माच्या मार्गावरती जाईल. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बरोबर आहे का नाही? स्त्रीने उपवर व्हावं, आलं का लक्षामध्ये? तिला वरलं त्याच्या घरी नांदायला जावं, ही आपली संस्कृती आहे. तशा प्रकारे या मनुष्य देहाला येऊन अंतर्मुख होऊन भगवंताचं नामस्मरण करणं, अहो ही आपली संस्कृती आहे, हा आपला धर्म आहे. आतमध्ये जो भगवंत झोपलेला आहे ना, अमूर्त रूपामध्ये आहे, त्याला जागृत करायचा आहे, हा आपला धर्म आहे. अहो गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जे वाय, ते माय पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. धर्म म्हणजे कर्मकांड नाही, धर्म म्हणजे प्रचिती. संत सज्जनानी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवितरे. एक तर आम्ही आळशी, नाही तर आम्ही मंदबुद्धी, आणि आम्ही आशेच बसलोय, काही घेणं देणं नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार हे म्हटलं, आणि तुळशी मायेचा जर विचार आला, बास आम्ही तिथंच. तुम्हाला सांगतो, एखाद्याच्या मुलाला जर सून करायची आहे, म्हणजे त्याला सून घरामध्ये आणायची आहे, मुलाला धर्मपत्नी घरामध्ये आणायची आहे, तिने जर सांगितलं नाही मी येईन पण मी तुमच्या मुलाचं मंगळसूत्रच घालणार नाही, बरं कोण तयार होईल? अरे ती घरामध्ये येते, ती नांदायला पण तयार आहे, मंगळसूत्र नाही, काय हो चालेल का? तुम्हाला विचारतोय मी चालेल? अहो मग गळ्यामध्ये जर तुळशी माळ जर नसेल तर धर्माचा विचार कसा होऊ शकेल? गळ्यात जर तुळशीची माळ नसेल धर्माचा विचार कसा होऊ शकेल? कशाला जायच्या वेळी आणि त्या प्रेतावरती तुळशीची माळ टाकायची हो? कशासाठी? हा कन्सेप्टच नाहीये. आलं का लक्षामध्ये? अहो ह्याची देही, ह्या देहामध्ये जिवंत असताना त्या भगवंताचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. ज्यावेळी आपण तशा प्रकारे नांदतो, अंतरी सुखाची झाली जोडी,
बाह्य रोमांच उभिली गुढी, त्या स्वात्मानुभव सुखाची गोडी, ही नयनी रोकडी प्रवाहे, नयनी लोटला प्रेमे महापुर, नयनी लोटला प्रेमे महापुर, कापते शरीर थर थरा, ज्यावेळी तुम्ही अशा रीतीने चाल, लक्षात घ्या मी देह, ह्या देहाचा विसर पडतो, तेथे एक विश्व एक आपण, हे आम्हाला वाटतंय मी वेगळा देव वेगळा विश्व वेगळं, हे खोटं आहे. आपली सायकोलॉजी बदलते, हे शरीर मी नाही, त्या भगवंत आणि माझा संबंध एक आहे, किंबहुना मीच ती गोष्ट आहे, अशा प्रकारे प्रचिती येते. भगवंत हा अशा प्रकारे नासक्या डोळ्याने बघायचा विषय नाही, ध्येय त्याचा ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदयी उगवला सूर्य जैसा. अहो हे प्रकाशाचं गाणं आहे, हे प्रकाशाचं गाणं आम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि त्यावेळेला हे अष्टसात्विक भाव होतात. एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव लक्षात घ्या. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, द्वेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय, जोपर्यंत हे 8 भाव या नामस्मरणाने प्रकट होत नाहीत, भाऊ आमचा परमार्थाला सुरुवातच नाही. कारण राजानो, परमार्थाला सुरुवात होण्यापूर्वी आम्हाला देव कळावा लागतो. परमार्थाला सुरुवात होण्यापूर्वी आम्हाला पहिले देव कळावा लागतो. आणि देव कळल्याच्या या खाणाखुणा आहेत. आलं का लक्षामध्ये? माणूस जायच्या वेळेला कशा आपण खाणाखुणा बघतो, काय तपासतो आपण, काय तपासतो? आम्ही पहिले आल्या टॉर्च घेतो आणि कुठं मारतो? सगळं साईडला पहिले डोळा. कारण तुम्ही किती काही करा, झोपेत जर तुम्ही सोंग घेतला असेल ना, आलं का लक्षात, ती बॅटरी मारल्यावर लगेच कळतंय आणि सोंग घेतलंय का खरा गेलेला आहे. ज्या वेळेला आपण ती टॉर्च मारतो त्यावेळेला ती आम्हाला हालचाल कळते. आलं का लक्षामध्ये? ती हालचाल जर आहे ह्याचा अर्थ ती ज्योत आहे. ज्या ज्योतीने हा बघतोय, ज्ञानदेव म्हणे नयनांची ज्योत, ती जी ज्योत आहे ना, ती ज्योत आपल्याला समजून घ्यायची. ह्या नावे रूपे तुम्ही जाणा, ठोपार बोलायचं अजून भरपूर होतं, पण मोबाईल मध्ये 12 वाजले की माझा मेंदू जो आहे तो हँग होऊन जातो. कार्यक्रमाची वेळ झाली का माझं पुढे डोकंच चालत नाही, सगळं एकदम स्टॉप होऊन जातं.
मग पुढे जे पण काय ते आपल्याला आटपावं लागतं. तुम्हाला सगळ्यांना हे लागले असतील. संतांच्या कृपेने सद्गुरूंच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलो. आलं का लक्षात? फक्त एक गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे. जशा प्रकारे प्रपंचामध्ये रीत आहे तशा प्रकारे परमार्थ हा सुद्धा रीतीचा आहे. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20व्या शतकामध्ये जी कामगिरी केली, जो मार्ग कानाकोपऱ्यामध्ये पर्यंत पोहोचवला, म्हणून ही गोष्ट मजपर्यंत आली. म्हणून मी एवढं बोललो. जर हे संत माझ्या भाग्यामध्ये नसते आले, मेलो असतो, पण ही गोष्ट मला कदापि कळली नसती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कोणाचा हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देही. देहाध्याचा ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदे योगावला सूर्य जैसा. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच देही. ध्यान देव म्हणे नयनांच्या ज्योती, नावे रूपी तुम्ही जाणा. आज चाल घ्यायची आहे का ज्ञानदेवा नयनाची ज्योती.
जर एखादा माझ्या मुखातून अपशब्द वगैरे आला असेल, तुम्हाला जर काय वाईट वगैरे वाटलं असेल, इथेच सोडून द्या. पण जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली वगैरे असेल, आवडणं म्हणजे एकच, आपल्या ह्या शरीर ज्या सत्तेने चालतं त्या सत्तेला सन्मुख होणं, आणि ती जी सन्मुखता आहे त्या सन्मुखतेशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. म्हणून झालेली सेवा जी आहे तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते बिंबित असे, बोध दिला मद सांगा ते मार्ग दावेला, आणि भ्रांती ही समोर गेली दिसू लागली वाट, नाचता प्रेम छंदी चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याने म्हणतुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. सर्वांगी